विनंती आहे, पाठीमागं बसलेले टाळ्या वाजवत जा. टाळ्या वाजवणं चांगलं असतं बरं का. पण महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक केलं हे सगळ्यात मोठं कौतुकच आहे का. तो कोणीच कोणाला शहाणं म्हणायला तयार नाही महाराज. आता बिचाऱ्या बायका तरी जरा गोड बसल्यात, पुरुष मंडळी तर एकदम ॲटिट्यूड मध्ये बसलेत. तू बोल, मी हाय, तू बोल, आम्ही बसलोय, तू बोल, आम्ही ऐकतोय, तू बोल, येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. नाही काय रे दादा, साधा प्रश्न आहे माझा. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? बोलत जा. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? टाकर खेडाकर, हो की नाही? हो, पोटची आहे, रक्ताची आहे, तिच्याशी नातं आहे. अगदीच तसं आहे दादा. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटत नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप भेटल्याशिवाय राहत नाही, हे सामर्थ्य नजरेतच आहे. म्हणा की माझी रक्ताची बहीण करतीये, माझी पोटची पोरगी करतीये, म्हणायला काय जातं रे. अंतकरण शुद्ध करा, तुका म्हणे चित्त करा निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे, हेच तर शास्त्र आहे. अंतकरण शुद्ध करून कीर्तन ऐकलं ना, जाग्यावर मोक्ष आहे. तर यावधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबराय म्हणले, शब्द देतो, जाग्यावर सर्व सुखाचा अधिकार देतो, फक्त कान देऊन ऐका. काहीच करायचं नाहीये. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे आयता. श्रवणाची माझी फक्त ऐकण्यात मोक्ष आहे, काहीच करायचं नाहीये. खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधी सुखा इतकी ताकद फक्त ऐकण्यात आहे. पण कसं आहे ना, ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. आमचे फक्त ऐकतात, ऐकत कोणीच नाही. त्या न ऐकण्यामुळे आमची परिस्थिती. बरं, किती दिलं देवाने तरी आम्ही साधे कृतज्ञ नाही रे. देवाने काय कमी मला केलं सांगा बरं. पोटापुरतं कमवताय, राहिला घर आहे, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतात, तरी जगाच्या बापाचं नाव नाहीये. कारण दिलंय त्याचा अहंकार झालाय. काही गोष्टी टाळत जरे परमार्थामध्ये आल्यानंतर. सगळ्यात पहिल्यांदा अहंकार टाळा. इथे बसलायत ना, नम्रपणे बसा, आनंदाने हसा, आनंदाने टाळी वाजवा, मन मोकळं. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा, हे माहेर आहे तुमचं. आणि त्यात आज मागणीपर कीर्तन आहे. उद्या काला झालं की श्रीमंत पुढच्या वर्षी आहे ना सप्ताह आहे, तुमची गॅरंटी नाही. सप्त्याचं काय, सप्ताह आहे, सप्ताह चंद्र सूर्य तोपर्यंत आहे, पण पुढच्या वर्षी आपली काय गॅरंटी दादा. पण हे ज्ञानोबराय म्हणतात ना, हे काळ्या नळाचे कुंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पंख पाखडी तव हे सरे. माशीला पंख पाखडायला जेवढा वेळ लागत नाही, त्याच्यापेक्षा कमी वेळात जर जीव जात असेल तर कुठल्या विश्वासावर आपण आनंदी आहे. विश्वास एकच आहे, मी आत्ता आहे. मग माझ्या आत्ताच्या परिस्थितीला अखंडितपणे जर जगाच्या बापाच्या नावात मी रमतोय तर मला काळजी करायची गरज नाहीये. अखंडितपणे जर माझ्या मुखात भगवंताचं नाव आहे तर मी आनंदी आहे. पण जोपर्यंत इथं बसूनही माझं मन कीर्तनात रमत नाही, माझं पाप कुठेतरी जास्त झालंय. काही माणसं म्हणाले निघालतो कीर्तनाला, गेलो नाही. काही म्हणले गेलतो, जागा नाही भेटली, बसलो नाही. काही म्हणले बसलो, मधनं चालो, लय गुडघे दुखत होते. काही म्हणले जरा वेळ बसलो, मधनच आलो, पटलं नाही. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही रे. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन लागत नाही, दुसरीकडे लक्ष जातं. यात तुमचा दोष नाही. ज्ञानोबराय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथं बसण्याचा अधिकार देत नाही. त्याला पुण्याची रास फार मोठी लागते. कोणाचंही काम नाही. तुका म्हणे नाड पापी हरिविन धावयान पावे गोडी. आणि परमार्थाची हीच व्याख्या आहे रे. पुण्य लागतं बरं का परमार्थामध्ये, फार बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. उगाच जगाचा बाप आवडत नाहीये. विषय काय झालाय महाराज माहित आहे का, 4 पुस्तकं जास्त शिकले आणि 4 पैसे जास्त कमवायला लागलो की आमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण होते की आम्हाला जगाच्या बापापेक्षा आमचं अस्तित्व मोठं म्हणायला लागलं. आणि अर्थातच की रे, कॉन्व्हेंट स्कूल आहेत सध्या, मराठी मीडियम राहिलं नाही. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. पण पिढ्यानं पिढ्या जरी गेल्या तरी ज्ञानेश्वरी कळायला ज्ञानोबांची कृपाच घ्यावी लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ही ज्ञानेश्वरी त्याच्याशिवाय कळत नाही दादा, लक्षात घ्या. आणि बाकी काय रे, विषय तुमचा पण घ्या ना. माय मावल्या काय आहे का आपल्या घरात? आपल्या घरात आजही इंग्लिश मिडियमच्याच कविता म्हटल्या जातात. हां, जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. अरे कधीतरी देवाची द्वारी हे अखंडितपणे म्हणा की, इथेही ताकद आहेच की. कधीतरी हनुमान चालीसाही म्हणा, कधीतरी सामर्थ्य विष्णू सहस्त्रनामही म्हणा, कधीतरी गीतेचा अध्यायही पाठ असू द्या. कुठल्या लेकरांना किती पाठ आहे? अरे लेकरांचं मरू द्या ग माय,
तुम्ही लय ऊर बडवता, देवानं माझं वाटोळं केलं. देवानं काय संबंध आहे माझ्या देवाचा? मला लेख म्हणून उत्तर द्या बरं. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग? हरिपाठाचे किती अभंग तोंडपाठ आहेत? भगवंताच्या दारात निस्वार्थी कधी गेलायत ग? लोकाविषयी शेवटचा चांगला विचार कधी केलाय ग? अगं लोकांचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती मरायच्या आधी. देव करेल ना चांगलं. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या वहे नरका जाणे. कर्म सत्य नको. त्यांच्याकडे बघितलं म्हणजे तुम्ही गुणाचे असं नाही. तुम्ही तरी काय केलं आयुष्य देऊन सांगा बरं मला. परमार्थ करत जा की रे दादा. आणि व्यसन करून केलेला परमार्थ काही कामाचा नाही बरं का. लय अवघड आहे तुमचं. तुमचा परमार्थ म्हणजे सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. वा रे वा. म्हणजे काय देव काय फक्त सोमवार गुरुवारच जागा असतो का? बाकीचे 5 दिवस देवाचा डोळे झाकून बसतो. तू खा, मी बघत नाही पिल्या, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे? आकारात खायचं, श्रावणात पाळायचं, गटारी आमोशा हाणलेली. आता कालची धुलवड दणकावून हाणली असेल. कस रे दादा? म्हणजे आदल्या दिवशी होळीचं दहन करायचं, बोंबलायचं, अहंकार नको, पाप नको, द्वैत नको, मत्सर नको, सगळं होळी जळू दे, सुख लागू दे म्हणून बोंबलायचं. आणि दुसऱ्या दिवशी जनावर कापून खायचं आणि देवानं वाटोळं केलं म्हणायचं. अरे तुम्ही दुसऱ्याच्या काळजी करत नाही जीवाची, देवानं तुमच्या जीवाची काय करावी रे? कसलं वागणं काही म्हणा. या वर्षी मला लय आनंद झाला. टाकळ खेडाकर लय मनातून मनातून आनंद झाला मला. 31 डिसेंबरला एकादश होती. असलं भारी वाटलं मला महाराज. ओंकार महाराज म्हणलं देव हाय. 31 डिसेंबरला एकादश, 1 तारखेला गुरुवार. बस बोंबलत महाराज. देव म्हणला असं ऐकत नाही, यांचा असा काटा काढतो. पण आता कसं आहे ना, आश्रमदादा हे झालं मानणाऱ्यांसाठी. जे मानत नाही त्यांना एकादश काय आणि गुरुवार काय सगळं सारखंच आहे. म्हणून विनंती आहे, माना, सत्य स्वीकारा. काही गोष्टी आपल्या हिंदू धर्मात नाहीच चालत. तुतच्च मास मदिराच्च वेशा मुगार्थ चौर्यम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी घोर नरकात नेतात. दुःखाचं कारण आहेत हे. कुठल्या? पहिलं मांसाहार. हिंदू धर्मात सनातनात मांसाहार चालत नाही. लय मिरवायचं नाही हिंदू म्हणून. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं माझ्या राजाला आणि मांसाहार चालला नाही कधी छत्रपतीच्या काळात. माझ्या राजांना तत्व सांभाळली म्हणून जानता राजा व्हायचं विश्वातलं एकमेव सामर्थ्य त्यांना मिळालं. ही तत्वांची ताकद आहे. राज्याभिषेकाच्या काळामध्ये इंग्रज आले होते. छत्रपतींनी सांगितलं जे काही करायचं ना ते गडाच्या पायथ्याशी, माझ्या गडावर नाही. माझा गड किल्ला म्हणजे देवळापेक्षा कमी नाही. तुकोबारायांचं अस्तित्व सांभाळणारी माणसं आहेत आम्ही. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे आमच्या गडावर. जर गडावर यायचं आहे तर कुठलंही व्यसन न करता, षडोपचार पाळून आणि मांसाहार न करता चढायची, तर माझ्या गडाची पायरी चढायची नाही. तर गरज नाही तुम्हाला माझ्या गडावर यायची. ही वाच्यता जगद्गुरु तुकोबांनी शिकवली रे छत्रपती शिवाजी महाराजांना. काय केलं रे आम्ही यातलं? आम्ही नुसते बोंबलतो दादा. हे कौतुक लक्षात ठेवा. तत्व सांभाळणारं व्यक्तिमत्व असलं की जगाचा बाप हात धरून उभा राहतं. हिंदवी स्वराज्य उभंच टाकलं ना. आपल्याकडे तत्व सांभाळायची ताकद नाही. देवाने का साथ द्यावी आपल्याला? आपण करतोय कष्ट पण फळ मिळत नाही, कारण आपण तत्व सांभाळत नाही. नाही चालत आपल्यात मांसाहार. नाही बरं का चालत? नाही चालत आपल्यात, नाही चालत महाराज. ही खाणारी पिणारी माणसं सत्याच्या पंक्तीला सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या. अरे सत्यात तरी बादलीतलं खालचं खा. सत्यात तरीच का? कुठेतरी रेष भेला ताळा. किती अवघडणार आहे दादा. आणि पुन्हा म्हणायचं देवाने वाटोळं केलं. दुसरं 7 गोष्टी सांगायच्यात. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा. मदिरा मदिरा 90 आता याचं नाही कळत असं सांगावं लागेल ना मला. आपल्यात दारू चालत नाही बरे. दारू हे महापाप आहे आपल्यात. आणि काय लेकरांना ज्ञान शिकवता रे. आता ही म्हातारी माणसं निश्चित तोंड वर करून म्हणणार आजकालची पोरं वाया गेली. पोरं वाया गेली. आणि का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. पोरांनी बघितलं ना काय केलं ते. आणि महाराष्ट्रातली पोरं खरंच चांगली आहेत. गुलाबाबांच्या दारामध्ये कीर्तनाच्या व्यासपीठावर सांगते, आज महाराष्ट्रातले 99% सप्ते हे तरुण पोरांच्या जीवावर उभे आहेत. हे सामर्थ्याने कौतुकास्पद आहे. तर तुम्हीच मला सांगा, अरे शेतकऱ्याची पोरं आमची प्राण पणाला लावतात पण देशाचं देवाचं धर्माचं रक्षण करतात. आर्मीत भरती होणारी शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. मिडल क्लास आपल्यासारख्या सामान्य कुटुंबातली पोरं देशासाठी प्राण पणाला लावायला तयार होतात. काही चांगली अकॅडमी मिळते असं नाहीये. 3:30-4 ला उठतं, गावाच्या फेऱ्या मारतं, स्वतःचं शरीर कमावतं आणि स्वतःच्या सामर्थ्याने भरती होतं. बरं किती रे? 1.5 लाख पोरावर 1.500 फॉर्म निघतात. एवढ्या संकटात ते पोरग तिथं जातं. कोणाची? ही शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावणारी पोरं कोणाची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात मायबाप मात्र जागीरदाराचे.
ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. अरे आमचं शेतकऱ्याचं पोरगं फाटक्या धोत्रावर बाप सांभाळेल, पण बापाला बापाच्याच घरात सांभाळ. एवढे चांगले संस्कार आमच्या हिंदू धर्मातल्या पोरांवर आहेत. वाईट तरी कोणाला म्हणता रे? एखाद दुसरा वाईट असला म्हणजे सगळेच तसं नाही, एवढं मात्र कायम लक्षात ठेवत जा या विषयाकडे. अरे पोरं वाया जायला कारणही गरज आहे की रे दादा? केलाय कधी विचार? काय अखंडितपणे जगाच्या बापाचं नाव कसं घेतलंय आपण? खूप अवघड आहे आपल्या परमार्थाचं. 10 दिवस गणपती बुडवताना शांताबाई, वा रे वा, आरती करणारे तुम्हीच आणि पिऊन नाचणारे तुम्हीच होय रे. कसं म्हणजे ही परमार्थाची व्याख्या तरी कशी झाली दादा? आता ही म्हातारी माणसं मारुतीच्या वट्ट्यावर बसून पते खेळतात, भिंगाच्या चष्म्यात राणी बघतात आणि पोरांना ज्ञान शिकवतात महाराज. आणि तुम्ही वागता त्याचं काय रे दादा? अरे पुढच्या पिढीकडे जाण्यासाठी मागच्या पिढीने तसं वागायला नको. धन्य माता पिता, कूस तशी पाहिजे ना, कुळ तसं पाहिजे, तेव्हा कुठं सामर्थ्य निर्मित होतं. मासाहेब जिजाऊंचं सामर्थ्यच तेवढं होतं ना. अखंडितपणे हिंदवी स्वराज्य उभं राहिलंच की. बिचाऱ्यांचं आयुष्य जातं रे आमच्यासारख्याचं इथं यायला. तुम्ही थोडं तरी टाळ्या बिळ्या वाजवीत जा. निस्ती मड्याला बसल्यावर बरं आलं का, बरं आलं, येऊ दे महाराज येऊ दे. हे कसं आहे ना, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए, यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव राजगुरु भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. गेलो तरी कोणा, आम्ही देशासाठी धर्मासाठी इन्कलाब जिंदाबाद म्हणत म्हणत फाशीवर गेलो रे, हसत हसत. हे बघा स्वातंत्र्य, यांना फक्त माझी गाडी, माझी म्हाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगुल साडी. तिकडे देव देश धर्म पेटला तरी चालतंय, इकडे अरे इतकं जीव तोडून म्हणतोय आम्ही. अरे जरा तरी थोडी थोडी तरी एनर्जी पाहिजे रे दादा. निसते बसतात निसते बर बर, तुम्हाला पाकिट दिलंय तुम्ही म्हणा महाराज कधीतरी. अरे धर्मासाठी रे. काही माणसं आम्हालाही म्हणतात, फार ऋतू येतो भांडवल करता का? वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध तेच नशा. एवढं बोलून सुद्धा मधल्या टप्प्यानं टाळी वाजवलीच नाही. त्यांना माझी जिरवायची महाराज बरं का. काही माणसं कीर्तनाला कीर्तनकाराची जिरवायलाच येतात, बरीच येतात कमी म्हणण्यापेक्षा. कौतुक करत जा रे दादा. एक गुड फॉर नथिंग नसल्यापेक्षा असलेलं बरं असं म्हणत करायचं या विषयाकडे. चला ताकद आहे. जेव्हा माणसाला एखाद्या कर्तव्याने जकडलेलं असतं ना, जेव्हा सामर्थ्य मिळतं ना, तेव्हा भान राहत नाही. मग संतांच्या वाणीनुसार याती कोळ माझे गेले हरपुणे, पण याच्यासाठी चरणी जगन्नाथा जगाच्या बापा चरकाशी मन रमावं लागतं. परमार्थ असो, देशधर्म असो, प्रत्येक गोष्टीसाठी आत्मा अखंडितपणे समरूपतेनं सांडावा लागतो. तेव्हा कुठे त्या गोष्टीची आवड निर्माण होते किंवा ती गोष्ट परिपूर्ण करण्याची ताकद मिळते. कुठल्याही स्वप्नासाठी आयुष्य लोटून द्यावं लागतं. मग ते छोटं मोठं यात काही विषयच नाहीये. प्रत्येक गोष्टीला मोठं करता येतं, फक्त करण्याची हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे. आणि अर्थात नाथबाबा तेच सांगतात, देवा तुला भेटण्याची जिद्द एवढी मोठी आहे की आता सगळ्याच गोष्टीची आसक्ती वाटायला लागली. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. बरं हे सगळं केल्यानंतर आम्हाला विश्वास आहे, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. काही झालं तू आम्हाला कधीच कुठल्या गोष्टीतनं लांब ढकलणार नाहीस. तू सांभाळतोयस की आम्हाला फक्त तत्व सांभाळायचे. किती? 7. 2 सांगितले, लक्षात आहे ना? 2 लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. 2 सांगितले, 5 बाकी आहेत. 2 गोष्टी करायच्या नाहीत त्या सांगितल्यात, 5 बाकी आहेत. लक्षात आहे का? पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन. आपल्या हिंदू धर्मात बाईचा अवमान हा तुमच्या प्रगतीला खुंटवण्याचं लक्षण आहे. नका ना. कशासाठी रे? कितीतरी बाईलाही म्हणत जा चांगलंय. आता हे स्टेटस पुरतं राहिलं. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हे फक्त बोलता लिहिता वागत नाही तुम्ही. कधी कधी मलाही वाटतं महाराष्ट्रातल्या काही माणसापेक्षा रावण बरा होता. मी काही म्हटलं बरं का. जर मुलीच्या वयाची मर्यादा तुम्हाला राखता येत नसेल, 3-4 वर्षाच्या पोरीवर जर अन्याय होत असेल तर ही माणसं आहेत का? आणि कसला हिंदू धर्म सांभाळताय मग तुम्ही? तत्व लक्षातही घ्या रे. मंदोदरी रावणाची पत्नी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात तुमच्या कधी उपभोगाचा विचार नाही आला का? छे ग का हो,
वासना माहित नाही का मला तुमची? हजारो बायका वासनेपोटी महालात आणून ठेवल्यात तुम्ही. सीतामाईसारखी सुंदर स्त्री बघून मन नाही का भाळलं तरी रोखलं ग. मर्यादा कळते मला, मग ती थाऱ्यावर आहे माझी, भान आहे मला. जेव्हा सीताबाईच्या दारात भिक्षुक म्हणून उभा होतो ना, तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलं होतं त्या बाईला. अगं ज्या बाईला आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार रावलात तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हटलं त्याला आईच मानावं आणि ज्याला ताई म्हटलं त्याला ताईच मानावं. हे धर्माला जागरूकतेचं लक्षण आहे. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही दादा इथे. माय तुम्ही आई आहात, स्त्री आहात, देऊ शकता का ग? किती अवघड आहे नाही का? अरे बोलणं आणि वागणं एक असावं माणसाचं. नजरेच्या बाबतीत तरी अवघड आहे रे. हे जर नादी लागलात तर याच्या आयुष्याचा पूर्ण नायनाट आहे बघा. आणि महाराज नाथ बाबा सांगतायत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, इथे मत्सर नसावा. जर ज्ञानोबरायांचं सामर्थ्याने महत्व आहे. हे विश्वचे अमोचे घर ऐसी मती ज्याची स्थिर, तर एवढं स्थिर चित्त असावं, एवढी स्थिर बुद्धी असावी. आमचं नाहीच असं काही. कोणीतरी मला म्हणलं ताई नरकात गेल्यावर जळतं का? म्हणलं येड्या, आपल्यासारख्या नरकात जाऊन जळायची गरज नाही. आरो जो जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतोय तो नरकातच जळतोय की त्याला मेल्यावर नरकात जायची काय गरज आहे? आपल्यासारख्याला कशाला नरक लागतंय? आपण ऑलरेडी जळतोय. लोकांची गाडी बघून ऑलरेडी आपल्या पोटात पेट पडलाय. आपल्याला काय करायचं? ओंकार महाराज माझी विनंतीच आहे रे. लय अवघड आहे दादा. लोक अशी परिस्थितीची आहेत ना. एखादा कलाकार मोठा झालाय, एखाद्या कलाकारानं गाडी घेतली, एखाद्या कलाकारानं बंगला बांधलाय, बांधू द्या की रे. त्यांच्या कष्टाचा पैसा आहे तो. मी तर म्हणते घामाचा आहे. तुम्ही सगळे पंख्याखाली, हे पंख्याखाली कूलर खाली उभं राहून सुद्धा गारटले ना दादा. मग एवढी ताकद त्यांच्यात आहेच की. आणि लक्षात ठेवा, जगाचा बाप कोणालाही देत नाही. जर आज एखाद्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे, एखाद्या व्यक्तिमत्वाकडे सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे, नाव लौकिक आहे, तर कुठे ना कुठे त्याच्या आईबापाने आणि त्याने कष्ट केलंय म्हणून जगाच्या बापाने त्याच्या पदरात तेवढं फळ टाकलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. विनंती आहे माझी. आणि खरं सांगू का, जगाचं काहीच घेणं देणं नाही बघा. ज्ञानोबाराय म्हणतात, जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवित चाड बहू. मला फार आवडतं लोकांनी वाईट म्हटलेलं, त्रास दिलेला. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कुणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. म्हणून लोकांनी नाकारावं आणि विठ्ठलानं स्वीकारावं. इतकं सुंदर आयुष्य प्रत्येकाचं असावं. तो सुखी आहे. जगाचा बाप आहे ना. लावणीया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी, मग कशाला घाबरायचंय? पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन नाही सोडणार. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला बोलण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराडोर झोपलेला, कसलंच भय नाही, कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नाही, निर्भय निशंक निश्चिंत. देवाला नवल वाटलं, रे वेडायस की काय? विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचं आहे तुला. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं. शस्त्रबल, मनुष्यबल, धनबल सगळंच त्यांच्या पदरात. कशाच्या विश्वासावर झोपलास रे? एवढ्या संकटात एवढं स्थैर्य, एवढं धैर्य, एवढं बळ, एवढी शक्ती कशी बांधलीस रे? कुठून आलं एवढं बळ? एवढा समाज पाय खेचतोय, एवढी लोक त्रास देत आहेत, एवढी नावं ठेवतायत, तरी उभाच आहेस की रे तू? हा, एवढ्या संकटात तुला झोप तरी कशी आली? होय पुरुष मंडळी, इलेक्शन लोकांचा झोपा तुम्हाला नाही. कसं झोपला असेल बरं त्यो? झोप आहे का तुम्हाला? कशी लागेल? तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे. झोप तरी कशी लागेल? त्याला स्वतःच्या कष्टाचं काही नको का? मला पोरगी म्हणून माय लय वाईट वाटतं. पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, गॅस सासऱ्याचा, काम कराय पोरगी सासऱ्याची आणि माझ ह्यांना. काय न्याय आहे पण जगाचा. बरं मला एक पुस्तक आणून दाखवा जिथं लिहिलंय की हुंडाई पद्धत आपली आहे. कुठेच नाही. आपल्या हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात हुंडाई पद्धत नाही, तुम्ही काढली. उलट शास्त्र सांगतं, उत्तमम सर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम मादम मातृवित्त स्त्री वित्त आदमादम. जो स्वतःच्या कष्टावर जगतो ना, तरुण मंडळी, पुरुष मंडळी कान उघडून ऐका. जो स्वतःच्या कष्टावर जगतो त्यानं आरधी शिळी जरी खाल्ली तरी स्वाभिमानानं जगलेलं व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दारात पुरुषोत्तम म्हणून नावाजलं जातं. एवढं सामर्थ्य त्याच्या अस्तित्वात आहे. पण जो स्वतःच्या कष्टाचं खातो, लाचारीचं, जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो, बरं का तरुण मंडळी, बरं का, जो बापाच्या इष्टटीवर आईट करतो तो मध्यम आहे. धोबी का कुत्ता घरकानं घाटका. पण किती रे अहंकार तुम्हाला. आता ही तरुण पोरं गाडीवर चलत चलत कुत्र्याला लात मारतात, काही संबंध नाही त्यांचा कुत्र्याचा. पण अहंकार,
एखादं पोरग जर गाडीहून पडलं का ती लागलंय का बघित नाही, कुठल्या पुरीनं बघितलंय का बघतय. त्याला हाडापेक्षा इज्जतीची जास्त किंमत आहे. अरे नाही ती इज्जत कुठे सांभाळता, आधी कमवा की मग बघूया. तुम्हाला सख्खी बहीण म्हणून नजरेत नजर घालून सांगते, पैसा कमवा बाबांनो, शिक्षण घ्या. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकन गोरीच भेटती, फक्त नोकरी सरकारी पाहिजे महाराज. हा हे खरं आहे, वाजवा टाळ्या, हे खरंच आहे. कमवा. आणि सरकारी नोकऱ्या काय अशाच मिळत नाहीत, त्याला चांगला अभ्यास लागतंय. करत जरा अभ्यास. पण मी म्हणते व्यापार करायचा आहे, नम्रता बाळगून करा की. एखादं दुकान टाकलंय मग त्यात अहंकार कशाला. चुकलं से सॉरी, हो रिकामा. किती ऍटिट्यूड रे, त्याच्यामुळे तुमची अधोगती होती हेही कळत नाहीये तुम्हाला. कधीतरी नम्रता जपून बघा. तुम्ही सामर्थ्याने सांगते, कधीतरी विकनेस समजू नका. सेल्फ कॉन्फिडन्स असावाच, आत्मविश्वास असावाच, पण ओव्हर कॉन्फिडन्स कशाला. आमची परिस्थिती अशी झाली ना दादा, काम कमीन बोभाटा जास्त, ज्ञान कमीन अहंकार जास्त, करणं कमीन सांगणं नको. सोशल मीडियाचा वापर करा पण अतिरेक नको. कुठल्याही गोष्टीचा किती अतिरेक कराल रे. आमच्या भागात तर मरणाचा ऊत आलाय. नात करती का, यावंच लागते. आज एवढे कापले, उद्या तेवढे कापले. देवानं उलट केलं म्हणजे कळलं यांना एके दिवशी महाराज नका इतकंही नका रे वागत जाऊ. कुठल्याही गोष्टीला मर्यादेत ठेवायचं आणि कायम लक्षात ठेवायचं, आपण जे करतोय ना हे कायम जगाला दाखवत नाही बसायचं. त्याचं कारण आहे, हा स्वतःचं सुख दाखवा, दुःख पाठीमागे ठेवा. लोकांना दुःख सांगायच्या भानगडीत स्वतःचे फॅमिली प्रॉब्लेम, तुमचं आणि तुमच्या भावाचं जमत नाही, गावाला कशाला सांगताय. तुमचं जमत नाही, घरातल्या घरात मतभेद सोडवा ना. लोक गैरफायदा घेतात रे त्याचा. मला सांगा, धर्म असो किंवा घर असो एकत्रित पाहिजे, त्याशिवाय मजा नाही. आणि तुम्हालाही सांगते माय, कुणीतरी मला म्हटलं आईबाप सांभाळायचे जर पोरींकडे असतं तर वृद्धाश्रम राहिलेच नसते. खरंच आहे, मान्य आहे मला ते. पण माझं म्हणणं एवढंच आहे, प्रत्येक पोरीनं सासरे आईबापासारखे सांभाळले असते तर आजही वृद्धाश्रम राहिलेच नसते. फक्त नजरच बदलायची, फक्त सासरे ते आईबाप एवढंच करायचंय. बरं तुमच्या ताकद आहे ग माय. दोमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. जे व्यवस्थापन बाईला जमतं ना, कौतुक आहे मला माझ्या आईचं. अजून माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपडी नव्या साबणाला लावती का, तर तेवढे दिवस आंघोळ होईल महाराज. मॅनेजमेंट आहे रे. हे स्किल घ्यायला तिला MA करावं लागलं नाही. ती अखंडितपणे तेवढी हुशार आहे. मग याचं कौतुक तुम्हालाही असू दे की अंडरएस्टिमेट करू नका स्वतःला. बाई आहात म्हणजे काय झालं, काही करू शकता ग तुम्ही. ताकद आहे तुमच्यात, तुम्ही लय गोड आहे. कीर्तन आलेल्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे. तेवढा एकच फॉल्ट आहे आमच्यात, आमच्या पोटात काही राहत. पण लोक गैरफायदा घेतात ग माय त्याचा. तुमचं सासूचं जमत नाही, जिंच्या धरू धरू मारामाऱ्या करायच्या पण बेडरूम मध्ये. दारात आलं की मिठी मारूनच यायचं. शेजारणीला वाटलं पाहिजे एवढं कसं जमतंय, जळू दे की तिला, जळू दे, राख होती तिची महाराज. लोकांना जळवायचं ग. अरे किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. सांगत जाऊ नका जगाला. एक काम करो, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. त्याला सांगूया ना, काय हरकत आहे. तो ऐकतोय. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला, लक्षात आहे ना. फिरत जा पण येत जा महाराज बरं का. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला. इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा. तू माझ्यासाठी जागा ना, सांग ना तू. घालोनी आभार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी. मग जाऊ दे ना देवा, तुका म्हणे घालू तयावरी. बाहू हा संसार मी निश्चिंत होतो ना. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ, तो संभाळतोय म्हटल्यावर मी चिंता कशाला करू. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सुद्धा रक्षदापदी अमोते. गुरुबंधू माय बाप सगळंच होतोस की रे विठ्ठला. किशी करशील ना रे बाबा. चकोबांसाठी महार झालास, हृदयासाठी चांभार झालास, गोरोबांसाठी कुंभार झालास, नरहणीसाठी सोनार झालास, जनाबाईच्या गौऱ्या थापल्यास, सखुबाईसाठी सखुबाई झालास, मुक्ताबाईंना समरूप करून घेतलंस, कान्हो पात्रेला पंढरीच्या गाभाऱ्यात जागा दिलीस, नातांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलंस, कर्ममेळ्यासाठी धावत आलास, सोयराबाईसाठी बाई झालास, तुकोबांचा गाथा तरवलास, ज्ञानोबांची भिंत चालवली,
करतोयस किती करशील रे विठ्ठला, आमच्यासारख्या प्रापंचिका आणि पाप्यासाठी मायबाप झालास एवढं सामर्थ्य तूच करू शकतोस रे बाबा. एवढं करू नये आम्ही साधे कृतज्ञ सुद्धा राहिलो नाही. आमचा ॲरोगन्स आम्हाला नडला आणि आमची अधोगती झाली. सगळं काही मिळालं आम्हाला पण समाधान काही मिळालं नाही. मग आम्हाला उत्तर मिळालं, आमच्या समाधानाची व्याख्याच परमानंद होता. विठ्ठलाला जवळ केलं नाही तर समाधान कसलं, अहंकारातच सगळं तत्व हरवली मग सुख कसलं. संत काहीच नसताना सुखी आहेत कारण देव त्यांचा आहे. देव माझा मी देवाचा हीच माझी. आमचं तेच चुकलं. आम्ही बाकीचं करत बसलो. नाही चालत आपल्यात. मांसाहार, मदिरा, परस्त्री गमन 4 बाकी आहे सांगायचं. लक्षात आहे ना तत्व. निषेध कर्म येथे कर्माचे 5 प्रकार: नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म, प्रायचित्त कर्म आणि निषेध कर्म. निषेध कर्म सांगते मी तुम्हाला, ज्या गोष्टी करायच्या नाहीत. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, 5वं जुगार, 6वं शिकार, 7वं चोरी. ह्यातली एक जरी गोष्ट केली तर तुम्ही दुःखाचे अधिकारी होताय. हे तत्व सांभाळून हे न करता अखंडितपणे जर परमार्थ केला तर अखंडितपणे अवघेची त्रैलोक्य आनंदी आहेत रे तुम्ही. जर जगाच्या बापाचं अमृताहून गोड असणारं नाम तुमच्या मुखात आहे, आनंदाला वावगं काय. बरं अनुभव आहे ना, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा त्याली महाराज का. तुम्हाला एके दिवशी असलं भोगावं लागणार आहे ना हे सगळं. विनंती आहे नको रे. भजनातही मन रमलं पाहिजे, नाही तर भजनात रमल्यावर मग कुठे नाही. इथे एकदा स्थिर झालात ना अखंडितपणे स्थिरता मिळणार आहे. फक्त देव आणि आपण, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन झालं. आम्हा तया परस्परेका नामाचीच अंतरे. ज्ञानोबाराय म्हणतात, आमची अवस्था ती लवणाची कुंजरे, सुधरिया लवण सागरे, नोहेची माघारी परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला माघारी आणला. येईल का? का नाही येणार? का नाही येणार? मी काय म्हटलं ते तर कळलं का? 12 फुटाचा मिठाचा हत्ती सागरात नेला, 3 तास धुतला माघारी आणला. येईल का? का नाही येणार? एवढा आधी बोलला असतात मला एवढा ताण बसला नसतं माऊली. लक्ष द्यायचं आधीच, आहे की नाही. मिठाचा आहे तो, पाण्यातून माघारी येणार. मग जो माणूस सर्वस्वाचा त्याग करून जगाच्या बापाकडे गेलाय, त्याचं मन जगाच्या बापाच्या चरणाशी रमलंय, त्याच्यासाठी सुखदुःख ही व्याख्याच नाही. कारण देव आणि तो एक होतो. देव पहावया गेलो तेथे देवची होणी ठेलो. जर वेगळंच काही राहिलं नाही तर अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. चरणी जगन्नाथ चित्त ठेले, चरणी जगन्नाथ चित्त ठेले. चरणी जगन्नाथ चित्त ठेले. तुझ्या चरणाशी मन रमलं देवा. आता आम्हाला कळून चुकलं माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ. ते ज्ञानोबाराय म्हणतात, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. तुकोबाराय म्हणतात, विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता. आम्ही मान्य करतो. जनाबाई म्हणतात ना, येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई तूच आहेस के रे मायबाप, तुझ्याशिवाय कोण. पण कसा विषय ना माऊली, जे झोपलंय त्याला उठवायचं कधी सोपं, अवघड कोणाला? ज्यानं सोंग घेतलंय त्याला. आपण त्यातलेत. आपल्याला कळत नाही असं नाही, सगळं कळतं आपल्याला. आपण फक्त सोंग घेतोय चांगलेपणाचं. मला सांगा, सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जातो का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जातो का? नाही जात. कळतं त्याला. ती लगेच म्हणतं, महाराज आज न ग, आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या काय पवित्रता मिळते. हे डोक्यात घ्या. सोंग करू नका. सत्य ते सत्य, खोटं ते माहित आहे ना तुम्हाला. अरे मी म्हणते, लोकांना नजर मिळवताना आपण 100 वेळा खोटं बोलू शकतो, पण स्वतःशी लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून चांगलं वागायचं नसतं रे दादा. चांगलं वागणं आत्म्याला समाधान देतं म्हणून चांगलं वागायचं असतं. ही चांगलं वागण्याची व्याख्या स्वतःसाठी रे. मला आनंद मिळतोय, मी सुखी आहे, मला माहित आहे काही झालं जोपर्यंत मी सत्य आहे मला कोणी नाही खेचू शकत आहे. पण जर माझंच चुकतंय तर माझी अधोगती होणारच आहे. हे सगळं काही माझ्यामुळे आहे. ह्या देवाचा काहीच संबंध नाहीये. हे माझं कर्म आहे. बघा ना माय, कितीतरी विचार करा. आपलं चुकतंय म्हणून तर आपल्याला त्रास आहे. आपलं कुठे ना कुठे कर्म आहे. आपल्याकडे द्वेष आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, वासना आहे, लोभ आहे. त्रास होणारच आहे. मग ज्या दिवशी सगळं सोडलं आणि सांगितलं की तुझ्याशिवाय कुणी नाहीये, तू आणि मी एवढंच आहे फक्त, बाकी सगळ्या संकटांना आणि बाकी सगळ्या गोष्टींना मी फाटा दिलाय रे देवा. पण त्याच्यासाठी तेवढी स्थिरता येण्यासाठी तेवढा परमार्थही लागतो. कोणाचंही काम नाही आहे. आणि जगाच्या बापाने असंही अनुभवावरनं सांगावं, काय कमी केलं? संत अनुभव सांगतायत, काहीच कमी केलं नाहीये देवाने, सगळं काही राखलंय.
कुठल्याच गोष्टीची चिंताच करायची गरज पडत नाहीये. 17-18 वर्षाची तरणी बांड पोरगी जगद्गुरु तुकोबांच्या दारामध्ये उभी आहे, डोळ्यात पाणी आहे तिच्या. तुकोबांनी विचारावं, काय झालं का माय रडायला? तिने सांगावं, तुकोबा लहानपणीच लग्न झालं आणि लग्नाच्या 2 वर्षातच नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच दुर्दैवी, मीच अलक्ष्मी, मीच उलट्या पायाची. मीही मान्य केलं. आपल्या पावित्र्याची पावती कोणाकोणाला दाखवत फिरायची, पण सगळ्यांचं मानणं अगदीकपणे मान्य केलं. तुकोबा म्हटले, एवढ्या संकटातनं वर आलीस बाई, माझ्याकडं काय मागणं आहे? तुकोबा कधीच कोणाला माझं दुःख सांगितलं नाही, कारण मला माहित होतं मी जर कोणाकडे मदत मागितली तर मी बाई आहे. त्या मदतीच्या बदल्यात माझं बाई पण मागायला कोणी मागे पुढे बघणार नाही. मला सत्व सांभाळून, पातिव्रात्य सांभाळून जगायचं होतं. लेकराला स्वाभिमानानं मोठं करायचं होतं. म्हणून माझ्या बाईपणाची लाज न बाळगता अखंडितपणे कष्ट करून, कष्टावर कोणाकडेही हात न पसरवता लेकरू मोठं केलं. एवढं मनगटात बळ बांधून आत्तापर्यंत जगले. तुकोबा म्हटले, मग माझ्याकडे काय मागायला आली आहेस? नाही तुकोबा, आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही, कारण प्रत्येकाची नजर योग्य वाटली नाही. फक्त तुमच्याकडे बघून विश्वास वाटला की हा एकमेव पुरुष आहे ज्याच्याकडे मी जर मदत मागितली तर त्याच्या बदल्यात माझ्या अस्तित्वाकडं कधीच नजर पडणार नाही. हे सामर्थ्य तुमच्या अस्तित्वात वाटलं मला, म्हणून मी तुमच्याकडे मागते. तुम्ही अख्ख्या देहूला जगवलत म्हणे. माझी एकच मागणी आहे, कष्ट करता करता अंगावरची साडी जीर्ण झाली आहे. बाईचं कर्तृत्व कोणाला दिसत नाही, पण चुकून तिचं अंग जर कुठं उघडं पडलं असेल तर ते मात्र माणसं डोळे भरून बघतात. म्हणून म्हटलं, एखादी साडी असेल घरात तर द्या या बहिणीच्या पदरात. माझा एक साधा प्रश्न आहे, नवरा मरणं बाईच्या हातात असतं का? तुम्हाला नाही ना? मग तरी पण नवरा गेल्याचा दोष बाईपणाला का? तिने 4 माणसात उठून दिसायचं नाही का? तिचा नवरा मेला. तिने मोठ्याने हसायचं नाही का? तिचा नवरा मेला. तिने पूजेला पुढं बसायचं नाही का? तिचा नवरा मेला. तिने सवाशिणीला कुंकू लावायचं नाही का? तिचा नवरा मेला. तिने कुमारिकेचा औक्षण करायचं नाही का? अहो, तिचा नवरा मेला. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर एकटीने संसाराचा गाडा ओढायचा अवघड आहे? अवघड कुठलं आहे? एकटीचं. मग जी बाई दुःखाला पाठीमागे टाकत फक्त लेकरा बाळांसाठी जगतीये, ज्या बाईनं आपलं पातिव्रात्य सांभाळून आपल्या पदराखाली लेकरं मोठी केली, ज्या बाईनं आपल्या कष्टावर त्या पंढरपुराची विठ्ठल आणि रखमाई दोन्ही कर्तव्य पार पाडली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं चुकीचं समजणं किंवा कमी समजणं हा कुठला धर्म आणि कुठली परंपरा आली ग? हे तुमच्याही डोक्यात आलंच पाहिजे. ही कसली परंपरा ग? तिच्या हातातही नव्हतं ते. हातात असं तिने नसतं मरू दिला. आणि हे तुमच्याकडे बघून म्हणते कारण हे तुमच्यात चालतं, यांचा काही संबंध नाही याच्यात. पाया पडते बायांनो तुमच्या. बाईपणाला बाईनच खेचू नये. आपल्यात तरी ग. तुकोबांसमोर दुःख मांडतीये ती बाई. काही नाही तुकोबा, एक साडी हवी आहे फक्त. तुकोबांनी म्हणावं, बाई सगळं काही दिलं, आता काय राहिलं? बायका लेकरं माझ्या नावाने तंटा करतायत, इथे शोक करतायत, माझ्याच हातात काही नाहीये. तुकोबांची स्वतःची पत्नी एका लुगड्यावर संसार करत होती. कणगीच्या पाठीमागे तुकोबारांची आवली माता आंघोळ करत होती. तुकोबांची दुसरी पत्नी आंघोळ करत होत्या. एकच लुगडं होतं, ते वाळू घातलं होतं, कारण ते सुकल्यानंतर, हडकल्यानंतर, वाळल्यानंतर नेसायचं होतं. तेवढं एकच लुगडं होतं. तुकोबांना ते दिसलं. तुकोबांनी घेतलं आणि तिच्या पदरात टाकलं. तुकोबांची पत्नी आतनं ओरडली, स्वामी अहो एकच लुगडं आहे. तुकोबाराय म्हणतात, जेव्हा ती बाई तुम्हाला व्यथा सांगत होती ना, तेव्हाच मनात विश्वास होता तुम्ही अंगचं धोतर सोडणार, पण त्या बाईची लाज राखणार हा तुमचा स्वभाव आहे. तुम्ही संत आहे. तुम्ही नाही विचार करत. मागत नाहीये तुकोबा, तक्रार नाही करत आहे, विनंती करतीये. मलाही माझं बाई पण राखायचंय, मलाही माझं सत्व सांभाळायचंय. मी कशी बाहेर येऊ? मायबाप आहे ना विठ्ठल तो तुमचा, त्यालाच प्रश्न विचारा. नवरा आहेत तुम्ही माझा,
कर्तव्य आहे तुमचं माझं बाई पण राखणं. मी कशी बाहेर येऊ सांगा ना. तुकोबा, तुमच्या उदार अंतकरणामुळे तुमची पोटची लेकरं आणि बायको अन्न अन्न करून मेली तरी आम्ही एक शब्दाने बोललो नाही तुम्हाला. ऐश्वर्य पायदळी तुडवलं आणि देहूत जगवलं मान्य केलं आम्ही. त्या पांडुरंगावर विश्वास ठेवून ऐश्वर्य पायदळी तुडून दुर्दैव पदराशी बांधत सावकारकी होती, आज भीक मागायची वेळ आहे. मान्य केलं, ठेवला विठ्ठलावर विश्वास तुमच्या. आज माझ्या अस्तित्वाचा विषय आहे. नग्न बाहेर येऊ का मी अनुभवलेली मुलगी आहे. जगाच्या बापाने पात्रतेपेक्षा खूप दिलंय. 25 वर्षाची पोरगी आहे मी. माणसांचं आयुष्य जातं या परमार्थात. मी फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी मला इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना समाज आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. एवढं सामर्थ्य फक्त ज्ञानोबरांच्या सानिध्यात. तरुण मंडळी उपस्थित आहात तुम्ही कीर्तनाला. तुम्हाला सख्खी बहीण म्हणून सांगते, खूप लहान स्वप्न होती माझी. माझ्या स्वप्नापेक्षा खूप जास्त पटीने ज्ञानोबांनी माझ्या पदरात टाकलं. आळंदीत 600 रुपयाच्या भाड्याच्या रूममध्ये माझं अख्खं कुटुंब 5 जणांचं राहायचं. तेही आषाढी कार्तिकीला खाली करावं लागायचं का तर रूम द्याव्या लागतात. आपल्या धनगर धर्मशाळेच्या पुढे देवकर निवास नावाचं घर आहे. त्याच्या पाठीमागची रूम होती. फक्त उठायला बसायला घरात होतो आम्ही. दारात पटांगण होतं. कधी स्वप्नही बघितलं नव्हतं मी. कीर्तनकार माझ्या वडिलांच्या कृपेमुळे झाले मी. माझा बाप, मी एवढं तोंडवर करून तुम्हाला व्यसनाविषयी बोलू शकते का तर माझा बाप निर्व्यसनी आहे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या बापाला, म्हणून सामर्थ्याने मी तुम्हाला बोलू शकते. माझा बाप भोळा आहे आणि आयुष्य त्याचं परमार्थात केलं. माझ्या पंजोबाचं आयुष्य पखावाजात केलं. हे जे पिढ्यानं पिढ्या आला ना परमार्थ, त्याची कृपा झाली माझ्यावर. माझं काहीच नाहीये. खूप ताकद दिली मला. मी तरुण आहे म्हणून तुम्हाला सांगते, या वयात जर परमार्थ केलात ना तर उतरत्या वयात कोणासमोर हात पसरायची गरज पडत नाही. एवढं सामर्थ्य माझं या वयात परमार्थ. तरुण वयात परमार्थाची सांगड बांधता येणं याच्या इतकं मोठं पुण्याचं दुसरं लक्षण मला वाटत नाही. खूप मोठं भाग्य लागतं तरुण वयात परमार्थ करायला, तरुण वयात निर्व्यसनी असायला, तरुण वयात चुकीचे अपशब्द तोंडातनं न यायला. आपण उठता बसता शिव्या देतोय. खूप भाग्य लागतं देवाचं नाव तोंडात यायला. आणि हे सानिध्य जेव्हा संतांचं मिळतं ना त्यावेळेस कळतं चैतन्याची शोभा. मग माणूस शोभून अखंडितपणे तो परिपूर्णच आहे. एकपणे उभा. उभा याचा अर्थ 2 पायावर उभा नाही. उभा याचा अर्थ सावध. जेव्हा इथे येता ना तेव्हा सावध जाता. सावध झालो कधी हरीच्या आलो. इथे आल्याशिवाय सावध होत नाही. इथे आल्याशिवाय उभा राहत नाही. माऊली जे म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. सावधतेने एक क्षण थांबा, पण सावधतेनं थांबा. कुठल्याही प्रकारचा अहंकार न करता, कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर न. एक क्षण थांबा. जास्त परमार्थ करू नका. परमार्थाचा काळ कमी असावा पण परमार्थ शुद्ध असावा, नम्रतेने असावा. भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. बाकी कसंही म्हणा तुम्ही महाराज, बरं का. भजन गोड करा फक्त. भजनाला काय, मला जुनं गाणी सुद्धा आवडतात. फक्त भजन, आनंदच आनंद आहे. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, म्हण माझे केशवा का बाणागे. मला वैराग्य चैतन्य मिळायला असा कितीच वेळ लागतो. फक्त यया ज्ञान भक्ती सहज बघतोय कवटला अमज तोची. मीही केवळ तुझं श्रोतही आहे. तुझ्या दारी आल्यावर कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं मी नाही आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मी तुझ्यामुळं आहे. आणि हे उभेपण, हे सावधपण जेव्हा आलं की मी तुझ्यामुळे. मग वंश जीवलोके जीवभूता सनातन मन षष्टाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. तेव्हा मी आनंदी झालो. तेव्हा मी भ्रमातनं बाहेर पडलो, कल्पनेतनं बाहेर पडलो. सुखी झालं. व्हायचं असेल सुखी तर परमार्थ स्वीकारा. विनंती आहे, योग्य ते वागा, योग्य ते जगा.
चैतन्य अखंडितपणे पदरात पडणार आहे. हा सुंदर नामचिंतनाचा अट्टास आपल्या या टाकरखेड्यामध्ये माझी तिसरी सेवा आहे. 2 वर्ष सलग, 1 वर्ष गैरहजर, या वर्षी पुन्हा हजर. माझं मतदान चांगलं आहे इकडे. 3 वर्ष सलग आमदार झाले म्हणजे काय साधं काम आहे का महाराज? हॅट्रिक झाली माझी आता. त्याच्यामुळे सुंदर आमचे दादा असतील ज्यांच्याकडे नियोजन आहे, आमचे गोसावी दादा असतील, गोपाल दादा असतील, सगळ्यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे येते. अगदी मोठ्या भावासारखं माझ्यावर विश्वास दाखवून ही सेवा माझ्याकडे देतात. आता यावर्षीची सेवा तर इतक्या कठीणाईतून नव्हतीच सेवा शिल्लक. गोसावी दादा म्हणले नाही नाही यावं लागतंय. मी म्हटले होते पहिल्या वर्षी मी, तुम्ही दुसऱ्या वर्षी, मी म्हणले नाही दुसऱ्या वर्षी मला सारखा. मग तिसऱ्या वर्षी गॅप पडला पण पुन्हा एकदा आले. खरं सांगू तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि विश्वास आहे. पुन्हा पुन्हा हे माझं भाग्य आहे की श्री संत गुलाबाबांच्या चरणाशी मला सलग 3 वेळा कीर्तन करण्याचं सानिध्य मिळालं. ही त्या बाबांची कृपा आहे. तुम्ही अनुभवलेली माणसं आहात. तुमचं आयुष्य सुखी ज्या बाबांमुळे आहे त्या बाबांचा आशीर्वाद मला मिळतोय हे माझं भाग्य आहे. आणि खरं सांगते मी सामर्थ्याने व्यासपीठावर सांगेल हे एवढं वैभव आहे हे तुमच्या नियोजनामुळे तर आहेच, पण तुमचं नियोजन परिपूर्ण होतोय कारण संतांचा सहवास इथे आहे, त्याच्याशिवाय हे शक्य नाही. आज एवढं मोठ्या बिल्डिंगी तुम्ही उभा करताय. आता 1.5 वर्ष झालं बाबांच्या राधेकृष्ण मंदिराचं सुद्धा सामर्थ्याने स्थानापन्न झालंय आणि त्याची सुद्धा वृद्धिंगता चालू आहे. जे काही 2-4 जण उठायचे घाई करतात, तुम्ही उठायची घाई करता म्हणून देव तुम्हाला उठवायची घाई करतो. पुन्हा माणसं म्हणतात लवकर मेला. आता ह्यांना कोणी सांगावं हा कीर्तनातनं लवकर गेला. हा त्याच्यामुळे बरं मलाही माहिती आहे संपलंय, तुम्हालाही माहिती आहे संपलंय. 2 मिनिटासाठी काय उठ करायची? एवढ्या 2 तास शांत बसता आणि शेवटच्या 2 मिनिटासाठी काही करायची नाही, आहे की नाही? तुमच्यामुळे तर सगळं वैभव आहे. सुंदर बाल जगाच्या कानाकोपऱ्यातनं येणारी भक्त मंडळींच्या सगळ्यांच्या सानिध्यातून एवढं सुंदर वैभव निर्माण झालं. आज नुसतं मंदिराकडे पाहिलं तरी चैतन्य निर्माण होतं. इतकं देखणं डोळ्याचं पारणं फिटणारं बाबांचं मंदिर आहे. आणि त्याच पद्धतीनं आता राधेकृष्णाचं मंदिर सुद्धा आहे आणि वेल मॅनेज करताय. स्वच्छता व्यवस्थापन खूप सुंदर पद्धतीनं करताय. खरंच बहीण म्हणून मला कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं. आणि कौतुक आहे की या सगळ्या सेवेमध्ये खारीचा ना खारीचा वाटा तुमच्या हिशोबाने माझ्या पदरात पडतोय हे माझं भाग्य. मी खरंच मनस्वी आभार मानते तुमचे. एवढा सुंदर सोहळा इथं उभा केलाय.